दिनांक 18 फेब्रुवारी बुधवार रोजी अखिल भारतीय समता परिषदेचे शिरपूर तालुका अध्यक्ष पिंटू भाऊ माडी हे पत्नी नगरसेविका वर्षाताई माडी यांच्यासोबत गुजराती कॉम्प्लेक्स येथील डॉक्टर गुंजन पाटील यांच्या दवाखान्यात उपचारासाठी गेले होते। उपचारासाठी आलेल्या गर्दीतच गुजराती कॉम्प्लेक्स परिसरात त्यांना एक सौभाग्याचे निर्णय मंगळसूत्र सापडले। क्षणाचाही विलंब न करता त्यांनी परिसरात चौकशी सुरू केली। तेथील दुकानदारांना विचारणा केली आणि डॉक्टर गुंजन पाटील यांना विनंती करून हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यास सांगितले। सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर एका महिलेचे मंगळसूत्र खाली पडल्याचे स्पष्ट दिसून आले। संबंधित महिला याच हॉस्पिटलमध्ये उपचार करून गेल्याचेही समोर आले। तात्काळ त्या महिलेचा फोनवर संपर्क साधण्यात आला, तेवढी तिलाही आपले मंगळसूत्र हरविले असल्याची जाणीव झाली। ही बातमी ऐकताच ती महिला घाईघाईने पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल झाली। पिंटू भाऊ माडी आणि वर्षाताई माडी यांच्या हस्ते तिचे मंगळसूत्र परत करण्यात आले। आपल्या सौभाग्याचे चिन्ह सुरक्षित मिळाल्याने त्या महिलेच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले। काय झालं तो? आज दिनांक 18/2/26 रोजी मी व नगरसेविका माझ्या धर्मपत्नी वर्षा माळी गुंजन पाटील डॉक्टर यांच्याकडे प्रवेश करत असताना आम्हाला खाली एक मंगळसूत्र सापडलं। तर ते वर्षाने माझ्याकडे दिलं की मंगळसूत्र सापडलं। पण त्या मंगळसूत्र मी आता घेतल्यावर बघितलं की मंगळसूत्राची किंमत तर आज कोणी ठरवू शकत नाही, पण सोन्याची किंमत ठरवू शकतो। सोन्याचे भाव या बाळाला पोहोचले आहेत। तर एका मी बघितलं गरीब महिलेचं दिसतंय, तर मी येथील कंपाऊंडरांना विनंती केली व डॉक्टरांना विनंती केली की तुम्ही सीसी कॅमेरे चेक करा, ते कोणाचे पडलेले आहे, सापडलेले आहे। मग त्यांनी सदर सीसी कॅमेरे चेक केले व तिथील एक पेशंट आलेलं होतं, बडगुजर नामक व्यक्ती, एक महिला होती। तिला घरून फोन करून आम्ही बोलावले की बाई तुझं मंगळसूत्र काही पडलेलं आहे का? मग तिने बघितलं, तेव्हा तिला समजलं की माझं मंगळसूत्र पडलेलं आहे। मग तिला आम्ही बोलवून तिच्या हातात दिलं तिचं मंगळसूत्र। परंतु तिची अवस्था एवढी भयानक होती त्या महिलेची, रडून येऊन गेली होती। ती प्रतिक्रिया द्यायला नाही म्हणत होती, एवढी भारावून गेलेली होती। तर त्या माता भगिनीचं मी मंगळसूत्र आज सुखरूप वापस त्यांना केलंय।